नमस्कार, सखोल न्यूजमध्ये आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ठळक घडामोडी. जत तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील इयत्ता 5वीत शिकणाऱ्या मुलीशी अश्लील वर्तन करणाऱ्या शिक्षकावर बदलीची कारवाई न करता त्यास नोकरीतून बडतर्फ करावं अशी मागणी लोकहित मंचच्या वतीनं अध्यक्ष मनोज भिसे यांनी आज मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसंच शिक्षण मंत्र्यांकडेही या प्रकरणाबाबत पाठपुरावा करणार असल्याचं अध्यक्ष मनोज भिसे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलंय. पाहूया. ओके, थँक्यू. जत तालुक्यातील एका शाळेत एका शिक्षकाने अश्लील चाळण्याचा प्रकार आढळून आला. त्या संदर्भात आज आम्ही सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिलं की त्या शिक्षकावर तात्काळ निलंबन करा आणि बडतर्फ करा आणि त्याच्यावर कठोर कारवाई करा अशी आम्ही लोकहित मंचाच्या वतीने त्यांच्याकडे मागणी केली आहे. व राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री व राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री यांना सुद्धा आम्ही ईमेलद्वारे निवेदन पाठवलं आहे की त्यांच्यावर तात्काळ त्या शिक्षकावर निलंबन किंवा बडतर्फ कारवाई करावी.